सुतावरून स्वर्ग, काठीवरील संशयाने पकडली दरोडेखोरांची टोळी। नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे। चला तर बघू नवीन काय विशेष। अनेक वेळा गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना अक्षरशः स्वतःवरून स्वर्ग गाठावा लागतो। लहानातील आणि अगदी क्षुल्लक वाटणारा पुरावा सुद्धा नजरेआड करून चालत नाही, कारण अनेकदा हा क्षुल्लक दिसणारा पुरावाच गुन्हेगारांचा माग काढण्यास समर्थ ठरत असतो। एका पोलीस अधिकाऱ्याने अशाच एका किरकोळ वाटणाऱ्या बोराच्या काठीचा आधार घेऊन अवघ्या 24 तासात दरोडेखोरांची एक टोळी गजाआड केली होती। त्या तपासाची ही चातुर्य कथा। नाशिक जिल्ह्यातील ओझर गावानजीक 10वा मैल नावाचा एक फाटा असून या ठिकाणी या भागातील काही सधन शेतकऱ्यांची टुमदार बंगल्यांची वस्ती आहे। या वस्तीतच अगदी शेवटच्या टोकाला शेख कुटुंबियांचा बंगला आहे। 1998 सालातील 22 डिसेंबरच्या मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास या बंगल्यावर दरोडा पडला। पहिल्यांदा घरातील पुरुष मंडळींना जायबंदी केल्यानंतर दरोडेखोरांनी महिलांच्या अंगावरील दागदागिने ओरबाडायला सुरुवात केली। महिलांनी आरडाओरड सुरू करताच आरडाओरड केला तर सर्वांना ठार मारण्याची धमकी दिली। त्यामुळे सगळेजण चिडीचूप झाले। त्यानंतर दरोडेखोरांनी घरातील दागदागिने आणि पैसा अडका गोळा करून पळ काढला। हा प्रकार सुरू असताना शेख कुटुंबातील एका तरुणाने घराच्या खिडकीतून पळ काढून 10व्या मैलावरील एका हॉटेलमधून ओझर पोलिसांना फोन करून दरोड्याची माहिती दिली। ओझर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यावेळी भगवंतराव मोरे हे नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक होते। तेही तातडीने घटनास्थळी रवाना झाले आणि येता येता त्यांनी निफाड उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक शेखर यांनाही तातडीने घटनास्थळी येण्याची सूचना केली, कारण मोरे यांचा शेखर यांच्या गुन्हे तपास पद्धतीवर कमालीचा विश्वास होता। त्यामुळे आपले कार्यक्षेत्र नसताना सुद्धा शेखर हे मोरे यांच्या सूचनेनुसार घटनास्थळी दाखल झाले। पण स्थानिक पोलिसांना मात्र त्यांच्या दृष्टीने उपऱ्या असलेल्या शेखर यांचा या गुन्ह्याच्या तपासातील सहभाग फारसा रुचला नव्हता। स्थानिक पोलिसांनी पंचनाम्याचे काम सुरू केले होते। तेवढ्यात शेखर यांचे लक्ष घटनास्थळी पडलेल्या एका 2.5-3 फुटांच्या काठीकडे वेधले गेले। शेखर यांनी ही काठी उचलली आणि तिचे बारकाईने निरीक्षण केले। ती बोराच्या झाडाची काठी होती आणि 4-5 तासापूर्वीच ती झाडावरून तोडल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते। इथे शेखर यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्यांनी उपस्थित पोलिसांपैकी काही जणांना आसपास कुठे बोराची झाडे आहेत का याचा शोध घेण्याचा आदेश दिला। शेखर यांच्या या आदेशावर स्थानिक पोलीसही बुचकळ्यात पडले। इथे दरोडा पडलाय त्याचा तपास राहिला बाजूला आणि या बोराची झाडे काय शोधतोय, अशा विचित्र आणि टिंगलभऱ्या छटा त्यांच्या चेहऱ्यावर उमटल्या। पण आदेशानुसार पोलिसांनी आसपासच्या परिसरात कुठे बोराची झाडे आहेत का याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि तासभरातच शेखर यांची तपासाची दिशा कशी योग्य आहे याचा उलगडा झाला। घटनास्थळापासून 4-5 किलोमीटर अंतरावर एक बोराची बाग होती आणि या बागेतील एका झाडाची एक फांदी नुकतीच तोडलेली दिसत होती। ही तीच काठी होती जी घटनास्थळी मिळून आली होती। याच झाडाखाली एकाच कंपनीच्या आणि एकाच बॅचच्या काही देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि प्रत्येकी 27 रुपये किमतीची एसटीची 7 तिकिटेही पडलेली होती। या तिकिटांच्या पंचिंगवरून संबंधितांनी जवळपास 90 किलोमीटर अंतराचा प्रवास केल्याचे स्पष्ट होत होते। शेखर यांनी तातडीने या तिकिटांबाबत एसटीच्या नाशिक विभागाकडे चौकशी केली असता ती तिकिटे नांदगाव नाशिक बसची असल्याचे स्पष्ट झाले। लागलीच त्या बसच्या
चालक वाहकांना पाचारण करून चौकशी केली असता घटनेच्या दिवशी रात्री 7 जणांनी एकत्रितरित्या त्या बसमधून प्रवास केल्याचे स्पष्ट झाले। त्याचप्रमाणे ते आपसात हिंदीत बोलत असल्याचे बसच्या वाहकाने सांगितले। नांदगाव पासून जवळच्या भागात मनमाड रेल्वे स्थानक आहे। त्यावरून शेखर यांनी असा निष्कर्ष काढला की उत्तर प्रदेशातून रेल्वेने दरोडेखोर मनमाडला आले असावेत आणि तिथून एसटीने ते घटनास्थळी रवाना झाले असावेत। ज्या अर्थी दरोडेखोर मनमाडवरून आले त्या अर्थी ते पुन्हा मनमाड मार्गेच पळून जाणार याची खूणगाठ बांधून शेखर यांनी वायरलेसवरून संपर्क साधून मनमाड रेल्वे स्थानकावर संबंधितांचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले आणि लगोलग त्यांनी आपला मोर्चा मनमाड रेल्वे स्थानकाकडे वळवला। दरम्यान मनमाड रेल्वे स्थानकावर शेखर यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार 7 लोक मिळून आले। त्यांना पकडताना एक जण हाती लागला आणि बाकीचे 6 जण पळून जाण्यात यशस्वी झाले। ज्याला पकडला तोही काही बोलायला तयार नव्हता आणि ताबडतोब त्याने बेशुद्ध पडल्याचं नाटक केलं। त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात एक देशी दारूची बाटली आणि काही दागिने सापडले। दारूच्या बाटलीचे लेबल आणि बॅच नंबर बघितल्यावर शेखर यांना खात्री पटली की हाच त्या 7 पैकी एक दरोडेखोर आहे। त्याला योग्यरित्या बंदिस्त करून शेखर आणि त्यांच्या सहकार्याने पुन्हा एकदा मनमाड रेल्वे स्टेशन गाठले। त्या ठिकाणी 5-6 महिला एकत्र टोळके करून बसलेल्या दिसल्या। त्यांच्याकडे एक कसलेसे बोचके होते। पोलिसांनी त्या बोचक्याची तपासणी केली असता त्यात काळ्या रंगाची 7 बनियान आणि 7 हाफ पॅन्टा मिळून आल्या। त्यावरून या दरोडेखोरांच्या बायका असल्याची खात्री पटली। पण त्यांना थेट ताब्यात न घेता पोलिसांनी आहे त्या ठिकाणी गप्प बसण्याचा दम दिला। कारण पोलिसांना ठाऊक होते की आपल्या बायकांना या ठिकाणावरून घेऊन जाण्यासाठी पळून गेलेल्या दरोडेखोरांपैकी कुणी ना कुणी नक्कीच येणार आणि झालेही तसेच। पळून गेलेल्यापैकी एक दरोडेखोर सकाळी आपल्या बायकांना घेऊन जाण्यासाठी आला आणि त्या ठिकाणी साध्या वेशात पाळत ठेवून बसलेल्या शेखर यांच्या ताब्यात सापडला। काही वेळातच दुसरा दरोडेखोर आला आणि तोही पोलिसांच्या कब्जात सापडला। थोड्या वेळाने आणखी 2 आले आणि पोलिसांनी त्यांच्यावरही झडप घातली। शेवटी अशाच पद्धतीने उरलेले 2 पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात अडकले। दरोड्याची घटना घडून अवघे 24 तास उलटण्याच्या आतच दरोडेखोरांची सगळी टोळीच्या टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले। पोलीस उपअधीक्षक शेखर यांनी एका काठीवर घेतलेला संशय कामी आला आणि पोलीस आपली कामगिरी फत्ते करू शकले। शेखर यांनी इतर पोलिसांप्रमाणेच बोराच्या झाडाच्या त्या काठीकडे दुर्लक्ष केले असते तर पोलिसांना ते बोराचे झाड, त्या ठिकाणी पडलेल्या दारूच्या बाटल्या, एसटीची तिकिटे यापैकी कशाचाही थांगपत्ता लागला नसता आणि त्यामुळे कदाचित दरोडेखोरांचाही थांगपत्ता लागला नसता। दरम्यानच्या काळात कदाचित दरोडेखोर बिनबोफाटपणे उत्तर प्रदेशात पसारही झाले असते आणि पोलिसांवर हात चोळत बसण्याची वेळ आली असते। अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती। धन्यवाद।